उमेद अभियानाच्या आर्थिक सहकार्यातून जान्हवी मसाला उद्योग समूहाचे वटवृक्ष लावणाऱ्या इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील सौ सुजाता गजवंत पवार ह्या ग्रामीण उद्योजक महिलेच्या व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 2014 साली आम्ही उमेद अभियानमध्ये आलो. त्याच्या आधी एक वेळेला आम्हाला ग्रामपंचायत मध्ये असं ट्रेनिंग आलेलं होतं. निवडक वस्तू स्वच्छ कशा ओळखायच्या त्याचं मार्गदर्शन आलेलं होतं. त्या मार्गदर्शनात आम्ही भाग घेतलेला. त्यामुळे मला यातले ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं त्याचं आम्हाला बऱ्यापैकी ट्रेनिंग मिळालं होतं. आणि आम्ही जे मसाले बनवतो आणि मार्केटमधल्या मसाल्यात जे फरक म्हणजे काय, आम्ही बचत गटातून बनवलेले हे प्रोडक्ट आम्हाला केमिकल किंवा भेसळ काय करायची हे काही सुद्धा आतापर्यंत आम्हाला यातलं काही सुद्धा माहित नाही. आमचे जे ओरिजिनल मसाले आहेत घरगुती पद्धतीनं भाजून निवडून स्वच्छ महिलांच्याकडून घेतलेलं काम करून असल्याकडनं टेस्ट पण छान आहे. चिकन, मटन बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, व्हेज पुलाव, भात मसाला, मसूर मसाला, पावभाजी मसाला असे सर्व प्रकारचे मसाले बनतात. आज ह्या व्यवसायातून प्रतिवर्ष 40 लक्ष रुपयांपर्यंत त्या उलाढाल करत आहेत. ग्रामीण भागातील महिला ते यशस्वी उद्योजिका हा प्रवास शक्य झाला ते केवळ उमेद अभियानामुळेच. माझ्याकडे 5 म्हशी होत्या. धार काढणं, शाण काढणं आणि दूध घालणं, शिलाई काम करणं ह्याच्या व्यतिरिक्त मला घराच्या बाहेरचं काहीच माहित नव्हतं. मला अभियानात आल्यापासून पूर्णपणे सर्व गावाची, जगाची, गल्लीची सगळ्याची ओळख झाली. आणि आज माझा ह्यो 550 काउंटरला माल जातो. इथपर्यंत माझी ओळख निर्माण झाली. उमेद अभियानामधून आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्हाला व्यवसाय करायचं मार्गदर्शन मिळालं. आम्हाला सुंदर पॅकेजिंग, मार्केटिंग कसं करायचं त्याचं मार्गदर्शन आम्हाला उमेद अभियानातून मिळाली. याबद्दल थँक्यू.